नमस्कार, मी सुनील खराबी. मी 2006 पासून व्यवसाय चालू केलेला आहे. 2006 मध्ये मी जे-सी-बी मशीन खरेदी केली. बॅकहो लोडर घेतलं पहिलं. बॅकहो लोडर करता माझ्याकडे बॅकहो लोडर 8 मशीन झाल्या. त्याच्यानंतर मुलगा कॉलेज झाल्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये सहकार्य करायला लागला. त्यांनी सुद्धा 2020, 21, 22, 23, 24 अशा ह्या ह्याच्यामध्ये 205, 215, 81, 225 आणि 385. तर ह्या बिझनेसमध्ये मुलांनी मला त्याच्याकडे हे करून ग्रोथ वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नमस्ते, माझं नाव गौरव सुनील खराबी. माझ्या फर्मचं नाव गौरव एंटरप्राइजेस. मी तिथे डायरेक्टर आहे. 385 क्वारी मास्टर घ्यायचं कारण असं की आपलं डिझेल कन्झम्पशन बाकीच्या मशीनपेक्षा कमी आहे. केबिन स्पेस पण जास्त आहे, डिगिंगचं पण जास्त पॉवर जास्त आहे. आणखी बोलायचं गेलं तर परफॉर्मन्स चांगला भेटतो आपल्याला. 215 घ्यायचं कारण झालं की स्विंग फास्ट आहे, 6 मोटरचे ट्रॅक आहे, स्टॅबिलिटी चांगली भेटती. बेसमेंटमध्ये जास्त करून आम्ही 385 यूज करतोय. मटेरियल काढायला जो वेळ लागतोय बाहेर बाकीच्या मशिनींनी जास्त वेळ लागतो, पण जेव्हापासून आपण आपलं 385 टाकलेलं आहे तो वेळ पण कमी झालेला आहे. 385 मशीनला मला अराउंड 18 to 20 लिटर्स पर आवर मला फ्यूल कन्झम्पशन भेटतंय. सो प्रोडक्टिव्हिटी जास्त भेटते आणि फ्यूल कन्झम्पशन कमी भेटते. जेसीबी मशीन मेन चूज करायचं कारण हेच आहे की सर्व्हिस अँड सपोर्टसाठी. स्पेअर पार्ट पण आपल्याला इझी अवेलेबल होऊन जातात. आपण रिक्वेस्ट केली की इंजिनियर सोबतच स्पेअर पार्ट आपल्याला सोबत येऊन जातात. कोणी मला विचारलं तर मी जेसीबी एक्सकेवेटरच रेकमेंड करेल. सेल्स अँड सपोर्टमुळे मी जेसीबीच रेकमेंड करेल. थँक्यू.